Hi student, in previous lecture we complete the chapter second from math first. Name of chapter is matrices. Now we start math second, chapter second, application of derivatives. आज आपण मॅथ सेकंडमधला दुसरं प्रकरण पाहूया ज्याचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर त्यामध्ये आपण यापूर्वी काय पाहिलेलं आहे ते पाहूया. इंट्रोडक्शन. इन प्रिव्हियस चॅप्टर म्हणजे जो आपण पहिला चॅप्टर पाहिला होता डेरिव्हेटिव्ह, त्यामध्ये आपण काय काय पाहिलं पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरियस फंक्शन्स सच ॲज कंपोजिट फंक्शन्स, इनवर्स, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, लॉगॅरिथमिक फंक्शन्स एक्सेट्रा, अँड ऑल्सो द रिलेशन बिटवीन डेरिव्हेटिव्ह अँड स्लोप ऑफ टँजंट. ही माहिती आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिली. आता या चॅप्टरमध्ये काय पाहणार आहोत. इन धिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शिएशन सच ॲज application to geometry, rate measure, approximation, Rolle's theorem and Lagrange's mean value theorem, increasing and decreasing functions and maxima and minima यांचा आपल्याला अभ्यास या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ही जनरल माहिती दिलेली आहे. आता फर्स्ट पॉईंट दिलेला आहे त्या चॅप्टरमधील तो आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जिओमॅट्री. मग आता जिओमॅट्रीमध्ये डेरिव्हेटिव्हचा वापर कसा करायचा त्याची माहिती या चॅप्टरमध्ये दिलेली आहे, ती आपण पाहूया. आता ती नोट्सच्या साह्याने पाहू. जरा मी नोट्स काढलेले आहेत, त्याच्या आधारे आपण त्याची माहिती घेऊया. See here, application of derivative in geometry. This is first point. सो दिस पॉईंट इज रिलेटेड टू डेरिव्हेटिव्ह. मग आता हा सगळा डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड भाग आहे. मग त्यासाठी आपण काय केलं सुरुवातीला, सियर समजा एखादं फंक्शन दिलेलं असं, सपोज दिस फंक्शन इज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे असं फंक्शन आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे डेरिव्हेटिव्हचं. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. समजा ह्या फंक्शनचा असा कंटिन्युअस ग्राफ काढला, तो असा आहे. मग ग्राफवरचा कोणताही एक पॉईंट घेतला, सपोज दिस पॉईंट इज पी. त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे x1 आणि वाय कोऑर्डिनेट आहे समजा y1. मग ह्या ग्राफवरचा कोणताही पॉईंट पी घेतला आणि त्या पी पॉईंटवरती जर आपण परपेंडिक्युलर टाकला, कर्ववरचा कोणताही एक पॉईंट घेऊन त्याच्यावरती जर एक्स ॲक्सिसवरून असा परपेंडिक्युलर टाकला तर त्याला टँजंट म्हणतात. आणि ह्या टँजंटला परत जर परपेंडिक्युलर काढला, असा ग्राफ आणि टँजंट दोन्हींना असेल, असं दोन्हींच्या मध्ये असेल आणि इथं परपेंडिक्युलर 90 डिग्रीचा अँगल होत असेल तर त्याला नॉर्मल म्हणतात. मग आता त्याच्याविषयी रिलेटेड आपल्याला खालची माहिती पाहिजे. पहा मग पुढे, लेट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स. मग आता वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे घेतलं आहे, कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स म्हणजे कंटिन्युअस ग्राफ येतो त्याचं एक्स रिप्रेझेंटिंग अ कर्व इन एक्स वाय प्लेन. मग आता हा एक्स वाय एक्सिसवरती काढलेला हा प्लेन आहे, हा एक्स वाय हा प्लेन आहे, त्याच्यावरती काढलेला हा कर्व आहे. अँड पी ऑफ x1 y1 बी एनी पॉईंट ऑन दी कर्व. मग त्याच्यावरचा कोणताही हा पी एनी पॉईंट असेल तर पुढे काय म्हटलं, देन एफ डॅश एक्स. म्हणजेच आता या ठिकाणी हे जे फंक्शन आलं आहे त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तो असाही डिनोट करतात डी वाय अपॉन डी एक्स. म्हणजे वाय हे फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, ज्याला डिफरन्शिएट केलं तर डी वाय अपॉन डी एक्स, आणि त्याच्यावरचा पॉईंट घेतला हा x1 y1, किंवा त्याला असाही लिहितात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स ॲट x1 y1. मग आता हे दिलेल्या ह्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला आपण एफ डॅश एक्स किंवा हे असलेलं डी वाय अपॉन डी एक्स, तर त्याला आपण विच रिप्रेझेंट स्लोप, त्याला स्लोप म्हणणार आहे. किंवा त्याला अजून एक नाव आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड ग्रॅडियंट ऑफ द टँजंट. मग टँजंटचा हा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय, दिलेल्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मीन्स द स्लोप ऑफ टँजंट, तेच इथं दिलेलं आहे. आता पुढं काय म्हटलं आहे पहा, नेक्स्ट द लाईन perpendicular to the curve is called tangent. म्हणजे टँजंटची डेफिनेशन मी वरती सांगितली ती झाली बरं, की कर्वला जी परपेंडिक्युलर लाईन असते त्याला टँजंट म्हणतात. आता हा टँजंटचा स्लोप आपण पाहिला तो असा असेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किंवा डी वाय अपॉन डी एक्स ॲट x1 y1, म्हणजे हा दिलेला पॉईंट त्यावरचा. मग आता
मग आता ह्या टॅन्जंटचं आपल्याला इक्वेशन काढायचे. हा जो टॅन्जंट आहे तो त्याचा थोडासा भाग आपण 10वी किंवा 11वीमध्ये शिकलेलो, 10वीतही शिकलेलो आहे आणि 11वीतही शिकलेलो आहे, की आता या ठिकाणी ह्या टॅन्जंट म्हणजेच एक प्रकारची लाईन झाली आणि या लाईनचं इक्वेशन काढायचे. तर तिचा स्लोप माहिती आहे आपल्याला, तो हा आहे किंवा हा आहे. हा स्लोप आहे, तिच्यावरचा एक पॉईंट माहिती आहे x1 y1. मग स्लोप पॉईंट फॉर्ममधलं इक्वेशन आपण 10वीला पाहिलं होतं. मग ते कसं होतं तुम्हाला आठवत असेलच, इथं मी लिहिले पहा, दी स्लोप पॉईंट फॉर्ममधलं इक्वेशन y मायनस y1 इज इक्वल टू यम इन ब्रॅकेट x मायनस x1. म्हणजे हेच टॅन्जंटचं इक्वेशन झालं, कारण त्याच्यावरचं एक पॉईंट माहिती आहे आपल्याला आणि स्लोप पण फाइंड आउट केलेला आहे आपण. मग आता स्लोपची व्हॅल्यू ठेवली तर जो स्लोप म्हणजेच तो यमनी डिनोट करतो आपण, आणि यम म्हणजेच हा स्लोप झाला. हा लिहू शकता तुम्ही, हा किंवा हा, तिन्हींचं मिनिंग एकच आहे. इथं येईन y मायनस y1 इज इक्वल टू यमची व्हॅल्यू सपोज दिस डिनोट केली मी इथं दिली dy अपॉन dx x1 y1. आणि इकडचं आहे असंच x मायनस x1. तर हे स्लोप पॉईंट फॉर्ममधलं टॅन्जंटचं इक्वेशन झालं. ते आपल्याला पुढं उदाहरणामध्ये वापरता येणार आहे. देन सेकंड पॉईंट नॉर्मल. आता हे झालं टॅन्जंट विषय. आता नॉर्मल तर डेफिनेशन काय आहे, अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू टॅन्जंट ॲट फी ऑफ x1 y1. म्हणजे या पॉईंटमध्ये या लाईनला जर परपेंडिक्युलर काढला, कोणाला, टॅन्जंटला जर परपेंडिक्युलर काढला, देन इज कॉल्ड नॉर्मल टू द कर्व. त्यालाच नॉर्मल म्हणतात. कर्वला काढलेला नॉर्मल होत होतं. म्हणजे टॅन्जंटला परपेंडिक्युलर असणारा आणि पी हा जो पॉईंट आहे त्याच्यातून जाणारा जी लाईन असते कर्वशी रिलेटेड काढलेली, तिला आपण नॉर्मल म्हणणार आहोत. त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा. आता इथं म्हटलेलं आहे पहा, समजा टॅन्जंटचा स्लोप आपण यम मानला आणि हा जो नॉर्मल काढलेला आहे त्याचा स्लोप यम डॅश मानला, तर मग नॉर्मलचा स्लोप काय काढता येईल. तर आपण 11वीला पाहिलेलं आहे की वेन टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. म्हणजे समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. समजा ही लाईन आहे, इथं पहा, ही लाईन आहे L1, ही दुसरी आहे L2. दिस बोथ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सपोज स्लोप ऑफ दिस लाईन इज M1 अँड स्लोप ऑफ दिस लाईन इज M2. म्हणजे ह्या दोन लाईनीचा स्लोप M1 आणि M2 असेल, हे 10वीपासून शिकत आले. आणि ह्या दोन लाईन जर एकमेकींना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्लोपचं मल्टिफिकेशन केलं आपण, गुणाकार केला, तर तो -1 असतो. हे आपण त्यावेळेस पाहिलेलं आहे, कारण ते रेसिप्रोकल असतो, ऑपोजिट. ते 10वीला झालेली थेअरी त्याची. म्हणजे M इंटू M1 इंटू M2 इज इक्वल टू -1 असं असतं. मग तेच इथं आलेलं आहे पहा. इथं पहा, नॉर्मल समजा टॅन्जंटचा स्लोप यम मानला, नॉर्मलचा स्लोप यम डॅश मानला, बट दिस टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देअरफॉर देअर product of their slopes is equal to -1. So we write here m into m dash is equal to -1. So we find the value of m dash. M dash is equal to -1 upon m. m dash ची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, -1 upon m. But the value of m we denote by this function dy upon dx in bracket x1 y1. So we substitute value here. M dash is equal to -1 upon here here write here dy upon dx at x1 y1. हा स्लोप झाला नॉर्मलचा. या पद्धतीने तोच इथे लिहिला आहे पहा. यमची व्हॅल्यू ही मग अशा आपण इथं वरती काढलेली. यम डॅशची काही मग -1 अपॉन dy अपॉन dx ॲट x1 y1. आणि दिस डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0. हे इथे डिनोट केलेलं आहे. पहा नेक्स्ट आता देन द इक्वेशन ऑफ नॉर्मल. मग नॉर्मलचं इक्वेशन काय असेल, पुन्हा तेच वापरलं आपण मगाचं, की तो नॉर्मल म्हणजे असा काढलेला आहे आपण वरती. हा नॉर्मल इथं दाखवला आहे असं, हा नॉर्मल इथं दाखवला आहे असं. मग त्याचा स्लोप माहिती झाला आपल्याला, त्याच्यावरचा पी हा पॉईंट माहिती आहे. मग स्लोप पॉईंट फॉर्ममधलं जे इक्वेशन त्याच्या आधारेच लिहिलं आपण. मग स्लोप पॉईंट फॉर्ममधलं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, y मायनस y1 इज इक्वल टू, इथं स्लोप असतो तो समजा एम डॅश मानलेला आहे म्हणून आपण एम डॅश लिहिलं, x मायनस x1. एम डॅशची व्हॅल्यू ठेवली आपण आत्ता काढलेली dy अपॉन dx x1 y1. अजून ही पण आहे तिथं -1 अपॉन dy अपॉन dx ॲट x1 y1. तो स्लोप ठेवला, बाकीचं ॲज इट इज. हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. त्याचा आपण पुढं उदाहरणामध्ये वापर करणार आहोत. अंडरस्टँड.